हाय मित्रांनो, कशा आहात? चांगले असतात. सध्या थंडीचे दिवस चालू आहे. महाराष्ट्रामध्ये भरपूर कडाकी थंडी चालू आहे. तर आपल्या जितू बद्दल मी तुम्हाला मागच्या ब्लॉक मध्ये सांगितलं होतं की गाडीचे आपले 3 सर्व्हिसिंग आहेत. कंपनीने न्यू गाडीमध्ये दिलेली आहे. तर आपली पहिली सर्व्हिसिंग झाली आहे. त्यामध्ये फक्त गाडी आपली चेकअप मध्ये आलती आणि दुसऱ्या सर्व्हिसिंग मध्ये गाडीला ऑइल फिल्टर, डिझेल फिल्टर हे चेकअप मध्ये दिलं होतं. पण दुसरी गोष्ट अशी आहे की जितो गाडीमध्ये डिझेल फिल्टर आपल्याला चेंजिंग दिला नव्हता त्यांनी. ते म्हणले तुम्हाला तिसऱ्या सर्व्हिसिंग मध्ये आपण डिझेल फिल्टर हे करून देऊ, सर्व्हिसिंग मध्ये बदलून देऊ. तर आता गाडीचे आपले डीएफ संपलेले आहे आणि गाडी सर्व्हिसिंगला आलेली आहे. तर गाडीची तुम्हाला सांगतो 24,000 किलोमीटर झालेली आहे गाडीची. तर चला बघूया, तुम्हाला दाखवतो गाडीची किलोमीटर. तर मित्रांनो, तुम्हाला दाखवणार आहेत आता आपल्या गाडीची 24,000 किलोमीटर झाली आहे. तर या तुम्हाला दाखवूया. तर तुम्ही बघू शकता गाडीची 25,000 किलोमीटर झालेली आहे आता सध्या. कारण मी तुम्हाला सांगितलं 24,000, पण आता गाडी रनिंग गाडीमध्ये 25,000 किलोमीटर झालेली आहे. तर गाडीचं डीएफ संपलेलं आहे, बघू शकता तुम्ही. मीटर मध्ये या साईडला डीएफ दाखवलेले आहे. हे डीएफचं चिन्ह आहे. हे डीएफ संपलेलं आहे आणि गाडीचं थोडं इंजन लाईट बी लागत आहे. तर इंजन लाईट आपण दाखवणार आहे सर्व्हिसिंग मध्ये की इंजन लाईट ही कशामुळे लागते. गाडी नवीन आहे आणि आता गाडीला दीड वर्ष होत आलेलं आहे आपण घेतलं. गाडीमध्ये एक असा प्रॉब्लेम आलाय की डीएफ नंतरचे जे आहे ती इंजन लाईट बी लागून राहिली आणि आता गाडीला आपल्याला 1 वर्ष होऊन झालेली, म्हणजे 1.5 वर्ष होत आले गाडीला. पण त्या गाडीमध्ये काय इंजन लाईट जी लागते ती समजा कशा कारणाने बी वायर वगैरे काय हल्ली हल्ली तर लागू शकते. पण तरी आता आपण सर्व्हिसिंगला जाणार आहे तर ते दाखवणार आहे आपण शोरूमवाल्याला. तर आपण इंजन लाईटचा प्रॉब्लेम काढणार आहे तो, त्यांच्यापाशी जाणार आहे शोरूमला सर्व्हिसिंगला गेल्यानंतर, किंवा इंजन लाईट ही काय लागू राहिली. तर त्या जर असं काय हल्ल्यामुळं कशामुळे बी लागू शकते. पण आपल्याला खरा प्रॉब्लेम शोरूमला सर्व्हिसिंगला गेल्यानंतर आपल्याला कळणार आहे. मग तो कशामुळे लागली, का लागली, ही तुम्हाला पुढल्या ब्लॉकमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. कारण आता आपल्याला फॉल्ट आपण काढू शकत नाही. कधी मीटर चालू केल्यानंतर स्टार्टिंग गाडी ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस जर ती बंद नाही झाली तर काहीतरी सांगायची इंजिन प्रॉब्लेम आहे, लाईट दाखवते ती. पण आता गाडी न्यू असल्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम की काढता येणार नाही. तर आपल्याला शोरूमवाल्याला आपण कॉल केला की लाईट लागली, मी त्याला स्क्रीनशॉट बी टाकला होता. तर ते म्हणले की गाडी तुम्ही शोरूमला घेऊन या. पण आपली गाडी रोजच्या रोज चालू असल्यामुळे आपल्याला काय वेळ भेटलेला नाही. त्याच्यामुळे आपण आता सर्व्हिसिंगला जाणार आणि इंजन लाईटला का लागलेली ती त्यांना दाखवणार आहे. त्याचा प्रॉब्लेम बी कसा आणि कुठनं झालेला आहे ते तुम्हाला पुढल्या ब्लॉकमध्ये दाखवणार आहे आपण. तर आता आपण जाणार आहे सर्व्हिसिंगला, उद्या गाडी घेऊन जाणार आहे. तर त्यासाठी ती लाईट का लागलेली तर त्याचा प्रॉब्लेम आपण सर्व्हिसिंगला गेल्यानंतर काढणार आहे. आणि इंजिनमध्ये कोणत्या ठिकाणी प्रॉब्लेम होतोय किंवा हल्ल्यामुळे येत असेल तर ते आपल्याला आपण हे प्रॉब्लेम तुम्हाला सर्व्हिसिंगला गेल्यानंतर तो प्रॉब्लेम काढणार आहे आणि आपण त्याचं तुम्हाला पुढल्या ब्लॉकमध्ये दाखवणार आहे सर्व्हिसिंग केल्यानंतर गाडी. आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला काही विचारायचं असेल जितूबद्दल तर तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये आपल्याला सबस्क्राईब केल्यानंतर कमेंट पण करू शकता. कमेंटमध्ये मला सांगा किंवा काय माहिती असेल तुम्हाला ती दाखवू. तर धन्यवाद मित्रांनो.